ओके. गुड मॉर्निंग बच्चों. आज आपण शिकणार आहोत मुलाखत लेखन, है ना. मुलाखत लेखन हा आजचा आपला टॉपिक आहे मराठी या विषयाचा. आता मुलाखत लेखन आपल्याला 6 मार्कासाठी परीक्षेत विचारला जातो. त्याविषयी आपण बघणार आहोत. ठीक आहे. मुलाखत लेखन. आता हे आपण खूप साध्या व सोप्या भाषेत स्पष्टीकरण केलेलं आहे आणि याच्यात आपण उदाहरण सुद्धा, इसमें हमने उदाहरण भी लिया हुआ है कि वह मुलाकात लेखन क्या होता है. ओके, चलो उसमें देखते हैं अपन क्या है मुलाकात लेखन, कैसा लिखते हैं मुलाकात लेखन. आता बघा, आपण बघूया याच्यात एखाद्या व्यक्तीशी संवाद साधून तिचे विचार, जीवन कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे मुलाखत होय. आता मी तुम्हाला सांगतो मुलाखत. एक्चुअली मुलाखत बोलने के बाद आप कंफ्यूज हो जाओगे कि ये मुलाखत है क्या, लेकिन जब इंग्लिश में आपको यही पता चलेगा कि मुलाखत यानी इंटरव्यू लेना. क्या है? मुलाखत म्हणजे इंटरव्यू है. जब अपन किसी का इंटरव्यू लेते हैं, वही इंटरव्यू अपने को एग्जाम में भी पूछा जाता है. उसी को अपने को किस तरह लिखना है वह हमने यहाँ पर उदाहरण के साथ में लिया हुआ है. अब देखो यहाँ दिया है एखाद्या व्यक्तीशी संवाद साधून. संवाद म्हणजे काय? आपल्याला त्याच्याबरोबर कन्व्हर्सेशन करायचं आहे. ओके. तर आणि त्या कन्व्हर्सेशन मध्ये त्या व्यक्तीचे, जिसका हम इंटरव्यू ले रहे हैं, उस व्यक्ती का विचार, जीवन कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे मुलाखत होय. म्हणजे आपण त्या व्यक्तीचा जो आहे विचार आणि त्या व्यक्तीचे जीवन कार्य हे आपण या मुलाखतच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. बघा दिलेला आहे अजून, स्वतः कमीत कमी बोलून समोरच्या व्यक्तीला बोलते करण्याची कला. आता काय आहे, मुलाखत ही एक कला आहे. काय कला? दॅट इज आर्ट. काय करायचंय आपल्याला मुलाखत घेताना? क्या करना है हमको? हमको कम से कम बोलना है. ओके. जब हम सवाल पूछेंगे तो उनको सवाल पूछते समय हमें कम बोलना है और उस व्यक्ती द्वारा जिसका हम इंटरव्यू ले रहे, ज्याची आपण मुलाखत घेतोय, त्या व्यक्तीला जास्तीत जास्त बोलण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे. करण्याची कला मुलाखतकाराने संपादन करावी लागते. म्हणजे आपण कमी बोलून जास्तीत जास्त उत्तरे, म्हणजे त्यानं फ्रीली, जिसका हम मुलाखत ले रहे, जिसका इंटरव्यू ले रहे, उस व्यक्ति ने ज्यादा बोलते हुए अपना विचार प्रकट करना है. देखो अभी क्या करना है, मुलाखतकाराने लक्षात ठेवावे. म्हणजे आपण जेव्हा मुलाखत घेत असतो तेव्हा आपल्याला काय क्या ध्यान में रखना है यह दिया है. पूर्वज्ञान, मुलाखतीचा हेतू, व्यक्तीविषयी माहिती. म्हणजे आपल्याला पूर्वज्ञान पाहिजे. काय मुलाखत म्हणजे कशी घ्यायची, काय घ्यायचं, मुलाखतीचा हेतू, आपला उद्देश काय आहे ते मुलाखत घेण्याचा, आणि ज्या व्यक्तीची आपण मुलाखत घेतोय त्या व्यक्तीविषयी माहिती पाहिजे. ओके. आता मुलाखतकाराने घ्यावयाची काळजी. आपण अजून याच्यात पुढे बघूया. काय दिलेलं आहे, मुलाखतीचे 2 भाग आहेत. कोणते? प्रत्यक्ष मुलाखत घेणे आणि शब्दबद्ध करणे. म्हणजे प्रत्यक्ष आपण मुलाखत घेऊ शकतो किंवा एखादी मुलाखत आपण शब्दबद्ध करू शकतो. मुलाखतीची वैशिष्ट्य बघा इथं दिलेली आहेत. आपण मुलाखतीची वैशिष्ट्य काय, उनकी विशेषता क्या है. जब मुलाखत लेते हैं हम उस समय, तो जब मुलाखत ले रहे हैं अपन, ओके, उसकी किसी व्यक्ति की इंटरव्यू ले रहे उस समय प्रश्नोत्तर स्वरूपात संवाद. म्हणजे आपला जो संवाद है, हमारा जो उसके साथ कन्वर्सेशन होगा वो कैसा होगा, प्रश्न उत्तर इस स्वरूप में होगा. मतलब हम सिर्फ प्रश्न पूछेंगे और वो इनका जवाब देंगे. मोकड़े वातावरण. क्या दिया है? मोकड़े वातावरण. यानी जब हम उनके साथ कन्वर्सेशन कर रहे हो तब जो एटमॉस्फेयर, यानी उनको ऐसा नहीं लगना चाहिए कि ये हमें सवाल पूछ रहे हैं और मैं सिर्फ यानी इस तरह का फैमिलियर कर दो वातावरण को कि उनको वह जवाब देने में एकदम आसानी हो, अपनापन लगे उसको. समोरच्या व्यक्तीचा मान राखत संवाद. काय करायचंय? समोरच्या व्यक्तीचा मान राखत संवाद करायचा आहे. म्हणजे त्या व्यक्तीचा अपमान कुठेही होऊ नये. समजा आपण त्याचा इंटरव्ह्यू घेतोय, म्हणजे त्याची मुलाखत घेतोय,
त्यावेळी त्या व्यक्तीला असं वाटायला नको की आपला काहीतरी अपमान म्हणजे त्याला जेव्हा आपण प्रश्न विचारतो, ओके, त्याला जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा ते जे प्रश्न असतील ते कुठेही त्याला असं वाईट वाटू नये असे प्रश्न असावेत. व्यक्तीला बोलते करणे, ओके, व्यक्तीला बोलते करणे म्हणजे तो जो व्यक्ती आहे तो समजा कमी बोलणारा असेल किंवा त्याला एखाद्या प्रश्नात जरी असं काय हे वाटलं की आपण उत्तर द्यायची की नाही, तर प्रश्न अशा प्रकारे विचारायचा त्याला की त्या व्यक्तीने स्पष्टपणे आणि मोकळेपणाने उत्तर द्यायला पाहिजे. हे मुलाखत घेतानाच झालं. आता बघूया मुलाखत लिहिताना. म्हणजे ती घेतली मुलाखत आपण, पण मग लिहिताना तिला कसं लिहायचं त्या मुलाखतीला? उस इंटरव्यू को किस तरह लिखना है? ओके. सुरुवातीस प्रास्ताविक परिच्छेद. सुरुवातीस प्रास्ताविक परिच्छेद म्हणजे प्रास्ताविक लिहायचा आहे, परिच्छेद लिहायचा आहे. परिच्छेद म्हणजे असं पॅराग्राफ वाईज न लिहिता आपण असे हे करूया. म्हणजे प्रश्न उत्तराच्या त्याच्यात. नेमके प्रश्न उत्तर सविस्तर. काय लिहिलंय? नेमके प्रश्न उत्तर. म्हणजे प्रश्न उत्तर अशी प्रश्न जे आपण त्याला विचारू ती अशी उगाच वाटू नयेत की आपण उगाच प्रश्न विचारला हा. म्हणजे प्रश्न आणि उत्तर जी सविस्तर पाहिजे. त्यानं आपण जो प्रश्न विचारला तो आणि त्यांनी जो उत्तर दिला, उसने जो जवाब दिया, हमने जो उससे सवाल पूछा वो उन्होंने जो हमको जवाब दिया वह सविस्तर होना चाहिए, यानी पढ़ने वाले को समझ में आए कि हमने क्या पूछा और उन्होंने क्या जवाब दिया. मूळ आशयाला धक्का न लावता आकर्षक संपादन. म्हणजे जो मूळ आशय है, मूळ विषय जो होता है, मूळ टॉपिक जो होता है, उसे धक्का न लगाते हुए आकर्षक यानी इम्प्रेसिव इम्प्रेसिव तरीके से लिखना है. समझ गए? बघूया आता. मुलाखत घेणे, देणे, मुलाखत वाचणे व मुलाखत ऐकणे या आनंददायी प्रक्रिया आहेत. कशा प्रक्रिया आहेत? आता आनंददायी प्रक्रिया असं दिलेलं आहे त्यांनी. अजून मी थोडं अजून आता हे डिटेल मध्ये थोडंसं पाहूया आपण. इसको डिटेल में देखते हैं की मुलाखत लेखन लेते समय हमने क्या करना है. बघा, एखाद्या व्यक्तीशी संवाद साधून तिचे विचार व जीवन कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रभावी साधन म्हणजे मुलाखत होय. हमने देखा है कि जिसका हम इंटरव्यू ले रहे हैं उस व्यक्ति के विचार, उसके थॉट्स और उसकी जो जीवन शैली है वो किस तरह जीते. अभी समझो हम किसी क्रिकेटर का अगर इंटरव्यू ले रहे हैं तो उसके विचार क्या, अगर अंबानी का हम इंटरव्यू ले रहे हैं तो किस तरह लेंगे. तो लोगों को कैसा है, उनके विचार, अभी अंबानी के विचार हो या उसकी जीवन शैली, लाइफस्टाइल क्या है, तो वो लोगों को पढ़ने में भी इंटरेस्ट आता है, बराबर ना. वो पढ़ने में जब इंटरेस्ट आता है तो यही चीज लोगों तक पहुंचाने का जो प्रभावी साधन आहे ते काय आहे, मुलाखत आहे. व्यक्तीला बोलते करण्याची कला मुलाखतकाराकडे असली पाहिजे. मतलब जब तुम इंटरव्यू ले रहे हो तो वो जो व्यक्ति है जिसका तुम इंटरव्यू ले रहे हो उसको बोलते करना है. अगर वो मैंने पहले ही बताया अभी कि नहीं बोलने वाला या कम बोलने वाला भी व्यक्ति होगा तो उस व्यक्ति को आप इस तरह वहां पर एटमॉस्फेयर क्रिएट कीजिए, इस तरह से उसे सवाल पूछिए कि वो बोलने को मजबूर हो जाए, उसे भी इंटरेस्ट निर्माण हो कि वह अच्छे सवाल पूछ रहे, जरा इनका अच्छी तरह से जवाब दूं मैं. इस तरह उसे लगना चाहिए. मुलाखतीचा हेतू स्पष्ट असावा. हेतू यानी उद्देश्य, यानी हम वो इंटरव्यू क्यों ले रहे हैं, ओके, वो लोगों तक हमको पहुंचाना क्यों है, ये हमारा जो उद्देश्य है ये स्पष्ट होना चाहिए और उसी के आधार पर घूमते फिरते वही के वही सवाल होने चाहिए. ओके. संवादात खेड़ी-मेड़ी वातावरण, खेड़ी-मेड़ी वातावरण यानी फ्रीली, है ना. कभी-कभी क्या होता है कि जब इंटरव्यू लेते हैं तो हम सिर्फ इंटरव्यू लेने वाले और वो उनका जवाब देने वाले, ऐसा ही वहां पर ना हो. तो वहां पर क्या होना चाहिए, खेड़ी-मेड़ी यानी एकदम फ्रीली एटमॉस्फेयर होना चाहिए. उनको भी फ्री लगे और अपन जब सवाल पूछे तो उसे ऐसा लगे जो मुलाकात लेने वाला है उसे कि मैं उनसे कुछ तो अच्छे सवाल पूछ रहा हूँ. जवाब देने वाले को भी ऐसा लगना चाहिए अरे वाह अच्छा सवाल है, इसका इस तरह जवाब, यानी वहां जो वातावरण क्रिएट होता है उसे, जिसका हम इंटरव्यू ले रहे हैं उसे हिचकिचाहट थोड़ी भी ना हो. अगर उसे हिचकिचाहट हो गई तो वो क्या होगा, वो फ्रीली आपको उनका जवाब नहीं दे पाएंगे. और जब वो फ्रीली जवाब नहीं दे पाएंगे, अब देखो इंटरव्यू में जिस तरह उन्होंने जवाब दिया वही वाले जवाब आपको लिखने हैं. अब आपके मन से कुछ नहीं लिख पाओगे आप,
क्योंकि ये आपने क्या, हम क्या कर रहे हैं, मुलाकात ले रहे हैं, मुलाकात ले रहे हो उस समय वही वाले उनके जवाब देने वो लिखणे होते हैं. ओके. जवळीक व सहज संवाद. जवळीक म्हणजे तेच आहे, आपलेपणा वाटायला पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा इंटरव्ह्यू घेत असतो, मुलाखत घेत असतो, तेव्हा सहजपणे म्हणजे असं जवळीक दोघांची असं वाटायला पाहिजे. म्हणजे आपण एखाद्या मित्राला जसं प्रश्न विचारलो, तर एखाद दोस्त को अगर हम कुछ सवाल पूछे तो हमारा दोस्त अगर हो तो वो किस तरह से जवाब देगा, एकदम फ्रीली जवाब देगा. और वही अगर आपको उस व्यक्ति को कोई दूसरा सवाल पूछे तो वो उस तरह से उसका जवाब नहीं दे पाएगा, क्योंकि उसे मालूम है कि ये हमारा नजदीकी आदमी नहीं है. तो वहां जो वातावरण निर्माण होता है, वातावरण वह कैसा होना चाहिए, जवळीक याने खूप जवळचं असं वाटलं पाहिजे. पहा, मुलाखत लिहिताना लक्षात ठेवायच्या गोष्टी जाणून घेऊया. म्हणजे आपण जेव्हा मुलाखत लिहितो, तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ज्या व्यक्तीची मुलाखत घ्यायची आहे, त्याची बौद्धिक कुवत लक्षात घेऊन प्रश्न तयार करावेत. काय लक्षात घेऊन? बौद्धिक कुवत मतलब इंटेलेक्चुअलिटी. अब वह व्यक्ति की जो बुद्धिमत्ता है, उस बुद्धिमत्ता के आधार पर ही हमको क्या करना है, सवाल पूछने हैं. मतलब समझो अभी हम शरद पवार का अगर इंटरव्यू ले रहे हैं, तो शरद पवार की बुद्धिमत्ता देखते हुए शरद पवार का एक एग्जाम्पल के तौर पर बता रहा हूं मैं, दैट इज ओके, ऐसे नाम नहीं लेना चाहिए. ओके. हम अगर शरद पवार का इंटरव्यू ले रहे हैं, तो उनकी बुद्धिमत्ता क्या है, उनका एक्सपीरियंस क्या है राजकारण में, पॉलिटिक्स में, उन्होंने मतलब देश के प्रति उनका जो है एक्सपीरियंस क्या है, उस इंटेलेक्चुअलिटी को देखते हुए हमने उस व्यक्ति से वैसे सवाल पूछने. अभी एग्जाम्पल के तौर पर हम कुछ देखेंगे, नीचे भी आपको दिखा बताऊंगा वहां पर, यानी वह जो व्यक्ति है जिसकी हम मुलाकात ले रहे हैं, उसकी जो बौद्धिक कुवत है उसे ध्यान में रखते हुए हमने उनसे सवाल पूछने हैं. देखो दूसरा, केवळ होय किंवा नाही अशी उत्तरे येणारे प्रश्न शक्यतो टाळावेत. काय म्हणतोय, मतलब जिन क्वेश्चन के जो जवाब है वो हाँ या ना में अगर आते हैं, तो इंटरव्यू लेते समय ऐसे सवाल हमको नहीं पूछने. टाळावेत यानी टालना है. इस तरह के सवाल हमको नहीं पूछना है. म्हणजे हाँ या ना में जवाब नहीं होने चाहिए. जब हम उन्हें सवाल पूछे तो उनके जवाब कुछ विस्तृत प्रमाण में होना चाहिए, है ना. संक्षिप्त न हो, तसे म्हणजे छोटे छोटे हाँ या ना में नहीं हो, इस तरह से उनको प्रश्न पूछना है. नहीं तो हम प्रश्न पूछेंगे और उन्होंने हाँ या अभी जब हमने पूछे कि तुम्हें ये चीज पसंद है क्या, तो हमने अगर पूछे कि ये चीज पसंद है क्या, तो उनका जवाब आएगा हाँ या तो ना. तो इस तरह के हमको सवाल नहीं पूछना है. ओके, कि जिनका जवाब हमको सिर्फ हाँ या ना में आए. प्रश्न सोपे व आकलन होणारे असावे. प्रश्न कसे असावे? सोपे म्हणजे जास्त कठीण है ना, ज्यादा कठिन हार्ड क्वेश्चन उनको नहीं पूछना है. और आकलन होणारे यानी वो जो सवाल हम उनको पूछ रहे, उसको उनको समझ में आ जाए कि इन्होंने मुझे क्या सवाल पूछा है. और जब वह जवाब देंगे तो पढ़ने वाले को समझ में आ जाए कि उन्होंने क्या जवाब दिया है. ओके, तो कैसे होने चाहिए प्रश्न? सोपे व आकलन होणारे असावेत. क्वेश्चन जो है जब हम पूछते हैं तो इजी रूप में और इजी तरीके से दूसरे को अंडरस्टैंड हो जाए, इस तरह के होने चाहिए. ज्या व्यक्तीची मुलाखत घ्यावयाची आहे, त्याच्या कार्याची माहिती मुलाखतीतून स्पष्ट होणे आवश्यक है. मैंने पहले ही बोला कि हम जिस व्यक्ति का इंटरव्यू ले रहे हैं उसका कार्य क्या है. जैसा एक एग्जाम्पल के तौर पर अगर हम ये शरद पवार एक नाम ले ले, अंबानी एक नाम ले ले और बच्चन जी, अमिताभ बच्चन जी का नाम ले ले, तो देखो तीनों के कार्य अलग अलग है. अंबानी जी एक अलग कार्य करते हैं, अमिताभ बच्चन अलग कार्य करते हैं, शरद पवार जी अलग कार्य करते हैं. तो हम जब उनका इंटरव्यू ले रहे होते हैं, तो हमको उनका जो कार्य है, उनके कार्य के बारे में पूरी तरह से जानकारी हमको भी होनी चाहिए. और
इंटरव्यू लेने के बाद जब हम इंटरव्यू लिखेंगे तो इंटरव्यू पढ़ने वाले को भी इसकी पूरी मतलब जानकारी स्पष्ट तरीके से हो जानी चाहिए कि इनका कार्य क्या है करके। इसी यानी मुलाखत लेते समय उनके मुलाखत में से उनके कार्य की है ना, त्यांच्या कार्याची माहिती मुलाखतीतून स्पष्ट होणे आवश्यक असते. ओके. बघा, एका वेळी एकच प्रश्न विचारावा, है ना? जब हम सवाल पूछ रहे होते हैं, तो हमने उनसे एक सवाल पूछा है, तो उसी सवाल में 2-3 सवाल नहीं होने चाहिए एक में ही, ओके? या तो फिर एक के ऊपर एक ऐसा सवाल नहीं पूछना है। एक समय में हमने उनसे सिर्फ एक ही सवाल पूछना है, ओके? मुलाखतीपूर्वी स्थळ लिहून प्रारंभ करावा, यानी जब हम मुलाखत लिखते हैं, तो मुलाखत लिखते समय वहां पर स्थळ स्थळ यानी जगह का नाम, वो जगह का नाम लिखने के बाद में ही मुलाखत लिखना स्टार्ट कर सकते हैं। समझ गए? एक मिनट और है बेटा। मुलाखत लिहिताना लक्षात सॉरी ये रिपीट हुआ है. हां, ये है. मुलाखतकाराने लक्षात ठेवायच्या गोष्टी. आता जो मुलाखत घेणारा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत, आपण ते बघूया आता. ज्याची मुलाखत घ्यायची आहे त्या व्यक्तीविषयी माहिती असावी. मैं पहले ही बोला कि जिसका इंटरव्यू लेने जा रहे हैं, जैसा अभी हमको पता चल गया कि किसी व्यक्ति का लेने जा रहा है, तो उस व्यक्ति के बारे में अगर पूरी तरह से डिटेल इंफॉर्मेशन अगर हमको है, तो हमको सवाल पूछने में आसानी होगी। उनका कार्य कैसा है, वो किस क्षेत्र से संबंधित है, उस क्षेत्र से जो संबंधित है उस व्यक्ति के बारे में अगर हमें जानकारी नहीं होगी, तो हम पूरे अच्छी तरह से उनको सवाल नहीं पूछ पाएँगे और जब हम सवाल नहीं पूछेंगे तो वो जवाब उस तरह से देंगे। तो हमको उनके कार्यक्षेत्र के बारे में, उनका योगदान क्या है किस चीज़ में, किस फील्ड में है, उसके बारे में पूरी तरह से इन्फॉर्मेशन चाहिए. ओके. मुलाखतीचा हेतू मनात स्पष्ट असावा म्हणजे आपण त्यांचा जो इंटरव्यू घेतोय उसका उद्देश्य क्या है ये हमको मालूम होना चाहिए जब हम उनका इंटरव्यू ले रहे हैं तब किसको हमको यानी जो इंटरव्यू ले रहा है उस व्यक्ति को मुलाकात लेने का जो उद्देश्य है वह उद्देश्य स्पष्ट होना चाहिए. ओके. संवादात एक प्रकारे खेळीमेळीचे वातावरण ठेवाय. आपण बघितलं हे, की संवादात खेळीमेळीचे म्हणजे फ्रीली वातावरण असावं. जर फ्रीली वातावरण असलं, तर प्रश्न विचारणाऱ्याला आणि उत्तर देणाऱ्याला मोकळेपणा वाटतो आणि तो मोकळेपणाने उत्तर देत असतो. ओके. बोलणाऱ्याचे हावभाव, लकबी, स्वभाव विशेष चटकन मनाने टिपाव्यात. म्हणजे जो इंटरव्ह्यू घेणारा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने जो इंटरव्ह्यू देणारा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचे हावभाव कसे आहेत? म्हणजे आपण प्रश्न विचारल्यावर तो घाबरतो का? तो त्याला काहीतरी मतलब वो हिचकिचाहट होती है क्या? ऐसा तो नहीं लग रहा है. यानी उसका हाव-भाव कैसा है? लकबी यानी बोलने की कला, उस स्वभाव विशेष और उस व्यक्ति का स्वभाव कैसा? ये इंटरव्यू लेने वाले को समझ में आना चाहिए जब वो इंटरव्यू लेते रहते हैं, तब. उसे मतलब फास्टली उस समय मनाने टिपाव्यात असं दिलेलं आहे. म्हणजे जो घेणारा व्यक्ती आहे त्याच्या मनाने ते टिपलं पाहिजे. ते लक्ष केंद्रित करायचं त्याच्यावर. वातावरणात कृत्रिमता आणू नये. काय दिलेलं आहे? कृत्रिमता मतलब आर्टिफिशियलिटी, ओके, ये नहीं चाहिए. नेचुरलिटी लगना चाहिए. जब हम सवाल पूछे तो नेचुरली हमारे मन में आया है सवाल और हमने तुमको पूछा ऐसा लगना चाहिए. ऐसा नहीं लगना चाहिए कि पूरी तरह से सवाल भी जो है तुम रट के गए थे और वही सवाल उसको पूछ रहे हो. ऐसा नहीं लगना चाहिए, ओके. वो कृत्रिमता होनी चाहिए वहां पर उसके वो सवाल पूछते समय यानी वो जो वातावरण होता है वहां पर ये बनाया गया है ऐसा वातावरण नहीं लगना चाहिए. ओके. शब्दात जवळीकता असावी, सहज संवाद असावा. शब्दात काय असावं? जवळीकता असावी. मैंने पहले ही कहा जब इंटरव्यू लेने वाला और देने वाला व्यक्ति है, दोनों अपने आप को एक दूसरे को फ्रीली रहेंगे. दोनों को ऐसा लगेगा कि सवाल पूछने वाले को वो और जवाब देने वाले को ऐसा लगेगा कि ये मेरे नजदीक का आदमी है. कैसा है? नजदीकी आदमी है. तो उस समय बोलते समय, इंटरव्यू लेते और देते समय वो जो सवाल जवाब होंगे वो काफी अच्छे होंगे और अगर उन्हें लगा
कि मैं इसे जानता नहीं, उसे लगा मैं इसे जानता नहीं, तो उस समय जो सवाल जवाब होंगे वो उतनी तरह से सहज नहीं होंगे। सहज यानी इजीली नहीं होंगे, और कोई भी चीज इजीली हुई तो उसका जो परिणाम होता है वह काफी अच्छा होता है। मुलाखत घेणाऱ्याचा योग्य आदर करावा। जब इंटरव्यू लेने वाला व्यक्ति होता है वह इंटरव्यू देने वाले को के लिए मन में आदर रखना चाहिए आणि रिस्पेक्ट रखना चाहिए. ओके. अगर उसे कुछ भी उद्धट प्रकारे जर आपण त्यांना प्रश्न विचारले, कसेही विचारले, तर ते उत्तर बरोबर देणार का? नाही. आणि आपली मुलाखत जी आहे ही परिणामकारक होणार नाही. कारण आपण सुरुवातीलाच बघितलंय, मुलाखत लेखन ही एक कला आहे आणि ती आत्मसात करण्यासाठी ह्या गुणांचा समावेश आपल्यात होणे खूप आवश्यक आहे. ओके. बघूया आता आपण एक, बघा आता एक उदाहरण दिलेलं आहे. आपण खूप म्हणजे छोटी घेतलेली आहे. तुमच्या शाळेतील शिपायाची मुलाखत. काय दिलंय? तुमच्या शाळेतील सिपाही. मतलब आपके स्कूल का जो प्यून होता है उस प्यून की अगर इंटरव्यू लेना, देखो हमने जो इंटरव्यू बता रहा है अभी, ये एग्जाम्पल के तौर पर, तो कोई बड़ी इंटरव्यू नहीं है, ये छोटी सी इंटरव्यू तुमच्या शाळेतील सिपायाची, यानी आपके स्कूल के जो प्यून है उनकी आपको मुलाखत लेना है. मुलाखत म्हणजे सांगितलं, इंटरव्यू बोलते हैं उसे. ओके. तर ही मुलाखत आपल्याला घ्यायची कोणाची? तर तुमच्या शाळेच्या शिपायाची. आता स्थळ दिलेलं आहे बघा. कुठे घेतली होती तुम्ही इंटरव्ह्यू? तर शाळेच्या कार्यालयाबाहेरची दुसरी खोली. म्हणजे शाळेचा जो कार्यालय है, स्कूल का जो ऑफिस है, उस ऑफिस के बाजू में ही आपने उसका इंटरव्यू लिया हुआ है. देखो अब क्या होता है, जैसे आप उनको पूछोगे, मी, वहां दिखा हुआ है मी, वो सवाल पूछ रहे, नमस्कार काका. फिर सिपाही बोलता है नमस्कार. फिर मी, यानी मी म्हणजे कोण? तर मी म्हणजे इंटरव्ह्यू घेणारा. आणि सिपाही कोण? तर सिपाही म्हणजे इंटरव्ह्यू देणारा. तो आता तुम्हाला इंटरव्ह्यू देणार आहे आणि तुम्ही त्या शाळेच्या शिपायाचा इंटरव्ह्यू घेणार आहात. ओके. बघा, मी, नमस्कार काका. सिपाही, नमस्कार. मग मी, तुम्ही या शाळेत केव्हापासून कामाला आहात? तो सिपाही जवाब देता है, या साली मला 20 वर्षे होतील. मतलब वो पूछ रहा है कि जैसा आपने पूछा उसे कि आपको कितने साल हुए यहाँ पर काम करते हुए, तब वो बता रहा है कि मुझे यहाँ पर काम करते हुए 20 साल हुए. मग मी, तुम्ही या शाळेत कामाला कसे लागलात? फिर उसको पूछ रहे हम कि आप यहाँ पर काम को कैसे लगे? तो सिपाही, आपल्या शाळेचे संस्थापक श्री केळकर सर यांच्या घराच्या बागेत माझे वडील काम करायचे. जेव्हा त्यांनी या शाळेची स्थापना केली तेव्हा वडिलांच्या शिफारशीमुळे सरांनी मला कामाला ठेवून घेतले. यानी देखो, उसके जो ये जो सवाल हुआ कि तुम्ही या शाळेत कामाला कसे लागलात, तो ये उसके फीलिंग्स को टच कर दिया. मतलब उसके जवळीकता, जो आपण जो मुद्दा पाहिला की जवळीकता निर्माण झाली पाहिजे, तर इथे ती जवळीकता निर्माण झालेली आहे. म्हणजे त्या व्यक्तीच्या आपण आतमध्ये मनाला मनाला टच केलेला आहे. तर असे प्रश्न झाले पाहिजेत जेणेकरून त्याला फ्री वाटलं पाहिजे, है ना. मतलब जो इंटरव्यू देने वाला व्यक्ति है उसे फ्री लगना चाहिए कि मुझे जो सवाल पूछा गया है मैं उसका अच्छी तरह से जवाब दूं. उसे जब सवाल ये पूछा गया तो उसने फ्रीली उनका जवाब दिया वहां पर कि मुझे कब और मैं कैसे यहाँ पर काम को लगा. ओके. दूसरा फिर वही है, कंटिन्यू किया है हमने उसे. स्थळ देखो, यहाँ पर स्थळ वही वाला, यानी इसमें लिखा हुआ है, ये एक के नीचे एक आएगा. जो पहली लाइन है बेटा, ये कंटिन्यू ऐसे ही रहेगी की तुमच्या शाळेतील शिपायाची मुलाखत, स्थळ शाळेच्या कार्यालयाबाहेरची दुसरी खोली. ये चेंज नहीं हो रही है, ये उसके नीचे. अभी जो हमने ये 4 सेंटेंस देखे हैं, 6 सेंटेंस देखे हैं, उस 6 सेंटेंस के नीचे ही हमको इसको टू बी कंटिन्यूड. ओके. ये इसको हम क्या करना है, कंटिन्यू करते हुए जाना है. मी, आपलं शिक्षण किती झालंय, उसका क्वालिफिकेशन. सिपाही बोलता इयत्ता 9वी पास, मतलब वो 9 पास किया हुआ है. फिर मी, तुम्ही 10वीचे शिक्षण का नहीं घेतले? यानी फिर उसको ये पूछा गया, देखो अभी, हाँ, कि तुम्ही 10वीचे, यानी फर्दर आगे का एजुकेशन तुमने क्यों नहीं की?
आगे की पढ़ाई तुमने क्यों नहीं की, 9वी तक ही क्यों पढ़े? तो उसका जवाब कैसा होगा, 10वीचे शिक्षण का नाही घेतले? यानी ये हम फिर क्या कर रहे हैं, उसके अंदर उसके फीलिंग्स को टच कर रहे हैं, है ना? उसकी फीलिंग्स को टच करते हुए उसके अंदर से कुछ अच्छा जवाब निकाल रहे हैं, जो वो अभी देने वाला है। तो देखो दे रहा है, घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे मला 9वीतच शाळा सोडावी लागली. घरात 4 लहान भावंड, आई लहानपणीच आम्हाला सोडून गेली. मग भावंडांचं कोण करणार? मतलब वो बता रहा है कि मेरे घर की कंडीशन ठीक नहीं थी, है ना? मम्मी भी मतलब छोड़ के चले गई, मतलब मम्मी भी मर गई। तो उसकी वजह से भाई-बहनों को सँभालने की वजह से मुझे ये जो एजुकेशन है 9th में ही मैंने 10th में छोड़ देना पड़ा, क्योंकि मेरे ऊपर जिम्मेदारी थी। देखो, जब ये सवाल पूछा तो उसकी जो फीलिंग्स थी, मैंने बोला ना कि वो जागरूक हो गई। उसे किसी ने पूछा, उस एक सिपाही को किसी ने पूछा अंदर की बात, और उसे लगा कि ये मैं बताऊं कि मैं आगे की पढ़ाई करने वाला था, लेकिन मेरी कुछ समस्या होने की वजह से मैं आगे की पढ़ाई नहीं कर पाया। तो ये फीलिंग्स को टच करना काफी अच्छा है। ओके। मी शाळेत हां, मी यानी मैंने उनसे फिर सवाल पूछा, "शाळेतल्या कामाविषयी काय सांगाल?" यानी क्या बताओगे स्कूल के काम के बारे में? तो सिपाही, "शाळेतील सर्व कामे मला आवडतात. शाळेची घंटा देण्याचं काम मला सर्वात अधिक आवडतं." यानी स्कूल का बेल बजाने का काम मुझे काफ़ी अच्छा लगता है। वो बोल रहा है कि स्कूल के सभी काम मुझे अच्छे लगते हैं, और जो स्कूल की बेल बजाने का जो काम है, वह मुझे सबसे अधिक अच्छा लगता है। आप समझ रहे हैं ना इसको? कि किस तरह लिखना है, किस तरह क्या करना है। ओके. फिर मी फिर मैंने उसे सवाल पूछा, शाळेतील सर्व शिक्षकाबद्दल आपण काय सांगाल? सिपाही, या शाळेतील सर्व शिक्षक सर्वांशी खेडीमेडीने राहतात. ते मला त्यांचाच एक सहकारी समजतात. मला ते सर्व आपलाच माणूस समजतात. यानी देखो, आपको अभी आप जैसे एग्जाम के तौर पर अगर बताया जाए तो क्या होगा, एग्जाम के तौर पर आपका वो आप ही मी रहोगे और आप ही सिपाही रहोगे। जैसे अगर सिपाही की मुलाकात आप लिख रहे हो या आपको सवाल पूछा गया है, तो उस समय आप ही मी और आप ही सिपाही, तो आपको ही ये डिसाइड करना है कि मेरा सवाल क्या होगा, और आप ही को ये डिसाइड करना है कि उसमें आपको जवाब क्या लिखना है करके। क्योंकि यहाँ पर जो है मी मतलब शाळेतील शिक्षकाबद्दल आपण काय सांगाल, या सवाल पूछने पे कैसा उन्होंने जवाब दिया, या शाळेतील सर्व शिक्षक सर्वांशी खेडीमेडीने राहतात. ते मला त्यांचाच एक सहकारी समजतात. मला ते सर्व आपलाच माणूस समजतात. यानी इस तरह का जवाब हमको एग्जाम में भी लिखना है. मी शाळेविषयी एखादी खास आठवण सांगाल का? कोई याद यानी याद बताइए आपको स्कूल के बारे में. तो सिपाही, गेल्या वर्षी शाळेला किर्लोस्करांचे स्वच्छ शाळा सुंदर शाळा या योजनेतलं पहिलं बक्षीस मिळालं, ती माझी खास आठवण आहे. यानी उसने भी इस तरह से जवाब दिया. मी सिपाही, ये जो सवाल जवाब है, आप थोड़ा इस पे कॉन्सेंट्रेट कीजिए बेटा, ध्यान दीजिए. मी, तुम्ही तुमच्या मुलांना कोणत्या शाळेत घातलंय? उसके बाद उन्होंने सवाल पूछा. फिर उनका जवाब आया, माझा या शाळेच्या शिक्षणावर व शिक्षकांवर खूप विश्वास आहे. माझी दोन्ही मुलं याच शाळेत शिकतात. मग अजून दिलेलं आहे, मी तुम्हाला एखादा छंद वगैरे काही? सिपाही, मला छान मृदुंग वाजवता येतो. तो माझा छंद आहे. मी एकंदरीत तुम्ही या शाळेत खूप खुश आहात. म्हणजे काय विचारलंय? एकंदरीत तुम्ही या शाळेत खूप खुश आहात. सिपाही, हो, खूप खुश आहे. ही शाळा मला माझे घरच वाटते. इथे काम करण्याने माझ्या मनाला एक वेगळं समाधान लाभते. म्हणजे बघा, त्याचं त्याच्या कामाप्रती सॅटिस्फॅक्शन, म्हणजे आपण त्याला प्रश्न विचारतोय आणि त्याची ती सहज कशी चांगली उत्तरं देतोय, हे आपल्याला इथून कळतंय. मग शेवटचा, मी बघा हे आता काय दिलेलं आहे, शेवटी त्यांचं आभार, अभिनंदन म्हणजे आभार करायचं आहे. तर कसं करायचं? हा शेवटचा जो वाक्य आहे, या जो लास्ट लाईन आहे बेटा, हे बहुत इम्पॉर्टंट आहे. मी तुमच्या या आनंदी असण्याचं कारण आम्हाला आज समजले. आम्हालाही खूप बरे वाटले. ही मुलाखत दिल्याबद्दल आभार. यानी जब हमने उनका मुलाखत ले लिया,
तो मुलाकात लिखते समय लास्ट में अपन जो उन्होंने जो मुलाकात दी हमको, जो उन्होंने अपना इंटरव्यू दिया, अपना समय निकाल कर वहां पर इंटरव्यू दिया है, अब वो छोटा व्यक्ति रहे मोटा व्यक्ति रहे कोई भी रहे, उनका समय यह बहुमूल्य है, ऐसा ही समझते हुए हमने यह आखिरी में लिखना है की जैसा अभी हमने यहाँ पर लिखा, तुमच्या या आनंदी असण्याचं कारण आम्हाला आज समजले, आम्हालाही खूप बरे वाटले, ही मुलाकात दिल्याबद्दल आभार, है ना? इस तरह उनका आभार भी व्यक्त करना है। अभी एक दूसरी उदाहरण देख लेते हैं हम, हाँ? इसी तौर पर एक नमूना के तौर पर खालील मुलाखत ही काल्पनिक असली तरी त्यातील विषय व त्याचे गांभीर्य महत्वाचे आहे, यानी मैंने पहले ही बोला कि इंटरव्यू यह अभी एक काल्पनिक ही होगी, क्यों? क्योंकि आप अभी रिपोर्टर हो नहीं, आप अभी एग्जामिनेशन के पॉइंट ऑफ व्यू से लिखोगे तो कैसी होगी, ये काल्पनिक होगी। मतलब आप ही सवाल पूछोगे और आप ही जवाब दोगे, इस तरह ही होगा, तो वह काल्पनिक होगी। तरी त्यातील विषय व त्याचे गांभीर्य महत्वाचे आहे। व्यसनाधीनता हा सुदृढ व निकोप जीवनाला लागलेला शाप असतो, त्यापासून जाणीवपूर्वक आणि निर्धाराने दूर असलेल्या व्यक्तींनाच सुखी व निरामय जीवनाचा सूर गवसतो। हा आनंदी जीवनाचा मंत्र जाणून घ्या व कोणत्याही लोभाला कधीच बळी पडू नका। स्वतःचे व पर्यायाने समाजाचे निकोप म्हणत राष्ट्र प्रगतीसाठी आवश्यक असते। ही तुम्हाला एक माहिती दिलेली आहे। आता आपण ही माहिती का दिलेली आहे? तर कारण आपण जो इंटरव्ह्यू घेतलेला आहे तो याच्याशी निगडित आहे. ओके. नमस्कार. आज व्यसनमुक्ती दिन, त्या निमित्ताने सोनेगाव या गावात व्यसनमुक्ती केंद्र स्थापन करणारे मानसोपचार तज्ञ डॉक्टर शैलेश वाघ यांची अक्षय चौधरी यांनी घेतलेली ही मुलाखत वाचा. त्यांचा मुक्तानंद व्यसनमुक्ती केंद्राबाबत अधिक जाणून घेऊया. म्हणजे ही जी मुलाखत घेतलेली आहे ही कशी मुलाखत आहे? ही व्यसनमुक्ती केंद्रातील डॉक्टर शैलेश वाघ व अक्षय चौधरी यांची ही मुलाखत आहे. याच्यात आपण याच्या आधी जो मुलाखत बघितली त्याच्यात काय लिहिलं होतं? मी सिपाही, मी सिपाही, मी सिपाही. आता याच्यात बघा प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर, म्हणजे प्रश्न कोण विचारतोय? तर अक्षय चौधरी प्रश्न विचारतोय आणि उत्तर कोण देतोय? तर शैलेश वाघ जे आहेत ते शैलेश वाघ उत्तर देत आहेत. ओके. आता प्रश्न बघा. सर नमस्कार, मुक्तानंद हे केंद्र स्थापन करण्याची गरज का भासली? हा प्रश्न विचारला. उत्तर, अनेक पालक नेहमीच माझ्याकडे व्यसनमुक्तीबाबत सल्ला घेण्यास व मुलांवर उपचार करण्यास येत, त्यांची गरज व इच्छा ओळखून मी हे केंद्र स्थापन केले. म्हणजे आपण त्याला विचारलं की केंद्र स्थापन व्यसन मुक्ति केंद्र, यानी जो नशा मुक्ति केंद्र होता है ना बेटा, उसे मराठी में व्यसन मुक्ति केंद्र कहते हैं। उस नशा मुक्ति केंद्र की जिन्होंने स्थापना की, उन डॉक्टर का इंटरव्यू यहाँ पर ले रहे। तो पूछा कि क्यों चालू किया आपने, तो उन्होंने उसका जवाब दिया कि हमने क्यों चालू किया। प्रश्न, डॉक्टर, ही किशोरवयीन मुले व्यसनाधीनतेकडे का वळली असतील असे तुम्हाला वाटते? उत्तर, छान प्रश्न विचारला बघा, तो फ्रीली, म्हणजे त्यांचं उत्तर कसं फ्रीली, छान प्रश्न विचारला। व्यसनाधीन होण्याची कारणे बरीच आहेत। काही मुले अबोल, आत्मविश्वासाची कमतरता, शैक्षणिक अपयश, कौटुंबिक ताणतणाव, प्रेमभंग यामुळे मानसिक नैराश्याच्या भावनेला बळी पडून त्यातून बाहेर पडण्यासाठी मित्र परिवाराचा आधार घेतात। त्यात संधी मिळाल्यास ती व्यसनांकडे आकर्षित होतात। यानी बहुत सारे कारणों से जो बच्चे हैं व्यसनाधीन नशा की तरफ बढ़ते, ऐसा उन्होंने दिया। प्रश्न, मुले एकदम व्यसनाधीन बनतात कि सुरुवातीला दूसरे का ही सेवन करतात? यानी वो पूछ रहा है कि एकदम से नशा करते हैं कि कुछ दूसरे भी कुछ सेवन करना चालू करते हैं? तो उत्तर, खरं तर सुरुवातीला गम्मत व नंतर सवय म्हणून, यानी शुरुआत में नशा जब करते हैं तो एक गम्मत के तौर पर, मजे के तौर पर करते हैं, नंतर सवय म्हणून व्यसन केले जाते। या गोष्टी स्लो पॉइजनिंग आहेत हे त्यांना कळत नाही। बरोबर, किसी भी चीज का नशा जब करते हैं तो धीरे धीरे शरीर को खोखला करती और आदत लगती, ये नहीं समझ में आता, ऐसा उन्होंने डॉक्टर ने बताया है। प्रश्न, डॉक्टर, या मुलांमध्ये काही वेगळे अशी लक्षणे आढळतात का? यानी वो पूछा है, तर उत्तर देते हैं, त्यांना झोप येत नाही, त्यांचे हातपाय थरथरतात, त्यांना भीती वाटते,
कायम अस्वस्थता जाणवत असते, पण ते स्वतःहून कबूल करत नाहीत. दीर्घ संवादानंतरच ती व्यसनाधीनता लक्षात येते. यानी आप यह जो सवाल जवाब है, इनके बारे में ध्यान दो कि वह जो व्यक्ति है उस फील्ड से हमने पहला इंटरव्यू देखा, फिर दूसरा इंटरव्यू यानी मुलाखत. पहिली मुलाखत बघितली, दुसरी मुलाखत बघितली. पहिली जी मुलाखत होती तो शाळेचा शिपाई होता. तर त्याला जे आपण प्रश्न विचारले ते प्रश्न त्याच्या कार्याशीच निगडीत होते. आता आपण जो बघतोय तो डॉक्टरांचा आहे. म्हणजे आपण आता त्यांच्या कार्याशी निगडीत त्यांना प्रश्न विचारतोय. म्हणजे आपण ज्यांचा इंटरव्ह्यू घेतोय आपल्याला त्याच्या कार्याची विस्तृत माहिती असावी. बरोबर? ओके. डॉक्टर या मुलांमध्ये येस. डॉक्टर सांगतात या डॉक्टरांना विचारले, डॉक्टर या मुलांमध्ये काही वेगळी लक्षणे अशी लक्षणे आढळतात का? तर उत्तर, त्यांना झोप येत नाही, त्यांचे हातपाय थरथरतात, त्यांना भीती वाटते, कायम अस्वस्थता जाणवत असते, पण ते स्वतःहून कबूल करत नाही. दीर्घ संवादानंतरच ती व्यसनाधीनता लक्षात येते. प्रश्न, व्यसनाधीनतेचे वैयक्तिक आणि सामाजिक दुष्परिणाम होतात का? उत्तर, किशोरवयीन मुलांमधील व्यसनाधीनता त्यांच्यासाठी व समाजासाठीही घातक असते. म्हणजे ते सांगतायत की याचे दुष्परिणाम काय, तर डॉक्टर सांगतायत कि व्यसनाधीनता से नशा के बहुत सारे दुष्परिणाम समाज के लिए और उनके व्यक्तिगत जीवन के लिए भी बुरे है, घातक है. प्रश्न, डॉक्टर या परिस्थितीत आपण कोणता सल्ला द्याल? म्हणजे डॉक्टरांना त्यांनी विचारलंय की या परिस्थितीत तुम्हाला सल्ला काय द्यायचा है या किशोरवयीन मुलांना, मतलब ये जो तरुण है नए नए, ये जो नशा की ओर बढ़ रहे हैं उसके बारे में पूछा है कि आप उन्हें क्या सल्ला दोगे. तो पालकांनी मुलांशी मोकळा संवाद साधावा, विचार मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असावे, घरातील वातावरण सुसंवादी व मैत्रीपूर्ण असावे, प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे यांची सर्वांनीच जाण जान ठेवावी, है ना. यानी अगर उन्हें अच्छी तरह समझा जाए और उन्हें उनसे बातचीत की जाए तो वो नशा छोड़ सकते हैं. म्हणजे या प्रकारे आपण आता इथं 2 मुलाखत बघितल्या. या दोन्ही मुलाखतीमध्ये वेगवेगळं होतं. त्यांच्या कार्याशी जे निगडीत प्रश्न होते ते त्यांच्या कार्याशी निगडीत प्रश्न आपण त्यांना विचारलेत. आता तुम्हाला कळलं असेल की मुलाखत लेखन काय आहे. तर मुलाखत लेखन म्हणजेच आपण ज्याला इंग्रजीमध्ये इंटरव्ह्यू म्हणतो ती आहे आपल्याला हे प्रश्नपत्रिकेमध्ये ऑप्शन मध्ये असतं मुलाखत लेखन, वृत्तांत लेखन जे म्हणतो आपण त्याला, बातमी लेखन, याच्या ऑप्शन मध्ये असतं ते आपल्याला यात लिहायचं आहे. ओके. जी धीरज सर. हेलो धीरज सर. धीरज सर, जो आज हमने टॉपिक पढ़ा बेटा आप उसके ऊपर पूछ सकते हो. रीना, सॉरी, एक मिनट. है बेटा किसी को अभी पूछना है कुछ? आवाज आ रही मेरी बच्चों? ये जो बातमी लेखन है बेटा इसके ऊपर अगर आपको ऐसा लगता है कि हमने सर से कुछ पूछना चाहिए तो आप अभी पूछिए ना. बातमी सॉरी, मुलाखत लेखन के बारे में. जो हम मुलाखत लेखन पढ़े अभी, उस मुलाखत लेखन के बारे में पूछिए कुछ. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग बेटा, बोलो. सर मुलाकात लेखन मतलब संवाद लेखन होता ना हिंदी में? हाँ, हिंदी में आप उसको संवाद लेखन कह सकते हो, बराबर. संवाद हिंदी में कहते हैं, हम इंग्रजी में, हमने इंग्लिश में बोला उसे इंटरव्यू. तो आपको हिंदी में भी यहाँ संवाद लेखन है बेटा, यस. है ना. हाँ बेटा. यस कार्तिकेय. हाँ कार्तिकेय बोलो बेटा.
कार्तिकेय आपका हैंड रेज है, पूछो ना बेटा। हाँ हाँ, आ रही आवाज, बोलो। सर ये मुलाकात लेखन पेपर में आएगा, तो इसको हाँ अटेंड कैसे बेटा, करना? हाँ अटेंड कैसे करना है, मतलब अभी जो हमने दिया है, देखो अभी आपको ऐसा अगर एग्जाम्पल के तौर पर अगर हमने लिया कि आपको एग्जाम में पूछा कि तुमच्या शाळेतील सिपायाची मुलाखत लिहा, तो आपने अभी जो देखा हमने, तो आपको इंटरव्यूअर बनना है और वो सिपाही जो रहेंगे, वो जो जिसका भी आपको इंटरव्यू पूछा गया एग्जाम में, उसका जवाब भी लिखना है, तो उस तरह अटेंड करना है बेटा। ये ऑप्शन में रहते हैं, बात वृत्तांत लेखन के साथ में आपको ये ऑप्शन में रहेगा, ये ऑप्शन में पूछा जाएगा, तो इसे अटेंड करते समय आपको वह सवाल पूरी तरह से समझना है और फिर वो जो सवाल पूछा गया है उसी के द्वारा आपको इसका जवाब देना है बेटा, जिस तरह हमने अभी एग्जाम्पल के तौर पर देखे ना, वैसे ही। ओके सर। हाँ बेटा। और है बेटा किसी को कुछ पूछना हो? है शायद नहीं। तो बच्चों, हमने जो अभी आज देखा वह था अपना मुलाखत लेखन। आज हमारा जो टॉपिक था मुलाखत लेखन था। मुलाखत लेखन के बारे में हमने आज पढ़ा। यह आपको एग्जाम में 6 नंबर के लिए पूछा जाएगा, है ना। तो इसे अटेंड करना है एग्जाम में, और उस प्रश्न को पूरी तरह समझने के बाद, क्योंकि हमने अभी देखा कि मुलाखत लेखन यह क्या है, यह एक कला, यह आर्ट है। इसको लिखते समय हमने किस किस मुद्दों को ध्यान में रखते हुए वह मुलाखत लिखनी है, यानी मुलाखत लिखते समय उस व्यक्ति के बारे में जानकारी होनी जरूरी है और उसी के आधार पर हमको यह मुलाखत लेखन लिखना है। जी सर।